I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. मी सुनीता घोरपडे. आज माझा भाचा दिनू, माझी भाची आशा, त्यांचे आजोबा आणि मी एक खेळ खेळणार आहोत. तुम्ही ऐका आणि समजून घ्या हं. नंतर रेडिओ बंद केल्यावर तुम्हालाही हा खेळ खेळायचा आहे. मी आजोबांजवळ बसणार. हा दिन्या नक्कीच चुकेल आणि मला पण चुकवेल. बरं, इथे बस तू. ह्या खेळासाठी आपण 4 जण गोलात बसूया. मी, आशा, आजोबा, दिनू असा गोल करूया. मग आपल्याला काय काय येतं त्याबद्दल आपण इंग्रजीमध्ये बोलू. बस एवढाच खेळ. जरा गप्प बस, ऐकून तरी घे. आता खेळ असा आहे, दिनू सुरुवात करेल. समजा तो म्हणेल आय कॅन ड्रॉ. बरोबर. आता मी म्हणणार ही कॅन ड्रॉ, आय कॅन सिंग. मग अशा तू काय म्हणशील? ही कॅन ड्रॉ, शी कॅन सिंग, आय कॅन डान्स. मग मी म्हणेन ही कॅन ड्रॉ, शी कॅन सिंग, शी कॅन डान्स, आय कॅन कुक. बापरे, मी 4घांचं लक्षात ठेवायचं. पण सुनीता मावशी, आम्हाला सर्व इंग्रजी शब्द आठवतील का? नाही आठवले तर काय करू? इंग्रजीत शब्द नाहीच आठवला तर तू मराठीत म्हणा, पण वाक्य मात्र इंग्रजीतच म्हणायचं. हं. म्हणजे आय कॅन नाच असं? किती विचित्र वाटतं नाही? म्हणून इंग्रजी शब्द वापरायचा प्रयत्न करा. मी आणि आजोबा मदत करू तुम्हाला. आधी सर्व कृतींचे शब्द इंग्रजीत म्हणता का? चालेल. मी मराठीत बोलीन आणि दिनू इंग्रजीत. चल दिन्या. नाच करणे, डान्स. गाणे, सिंग. बोलणे, स्पीक. वाचणे, रीड. चित्र काढणे, ड्रॉ. लिहिणे, राईट. चालणे, वॉक. उड्या मारणे, जम्प. चढणे, क्लाइंब. गुड, राईट. बरं, चला आता खेळायचं असलं तर पटकन सुरुवात करा. मी सुरू करते. आय कॅन डान्स. शी कॅन डान्स, आय कॅन कुक. शी कॅन डान्स, ही कॅन कुक, आय कॅन ड्रॉ. शी कॅन डान्स, ही कॅन कुक, ही कॅन ड्रॉ, आय कॅन सिंग. दॅट वॉज फन. परत एकदा खेळूया. आता वेगळे शब्द वापरू. हो परत. आणि आता पटपट म्हणायचं. मी सुरू करतो. आय कॅन जम्प. ही कॅन जम्प, आय कॅन स्पीक. ही कॅन जम्प, शी कॅन स्पीक, आय कॅन रीड. मला घाई करू नका. ही कॅन जम्प, शी कॅन स्पीक, शी कॅन रीड, आय कॅन क्लाइंब ए ट्री. आजोबा, खरंच तुम्हाला झाडावर चढायला येतं? कॅन यू क्लाइंब अ ट्री? मग मला काय समजलीस? अजून आपल्या आंब्याच्या झाडावर मी चढू शकतो. आणि लहानपणी तर मी नारळाच्या झाडावर सुद्धा चढत होतो. मला नाही बाबा झाडावर चढायला येत. फार लठ्ठ आहे ना. आय कांट क्लाइंब अ ट्री. काय चाललंय? काही कळतंय का? मोर्चा चाललाय. सर्वांच्या हातात फलक आहेत बघा. काय लिहिलंय? आय कांट सी. हम सब भाई बहन है. वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स. अभिमानाने म्हणा, मी भारतीय आहे. से इट विथ प्राइड. आय एम एन इंडियन. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है बहन भाई. हिंदू, मुस्लिम, सिख, क्रिश्चियन, वी आर ऑल सिस्टर्स अँड ब्रदर्स. बरोबर आहे.
मला पण पटतं, पण आजीला त्रास होईल आवाजाचा. आशा, शट द विंडो. आजोबा, तुम्ही म्हणालात आय कांट सी, म्हणजे मला दिसत नाही, बरोबर ना? हो, कांट सी म्हणजे दिसत नाही, कॅन सी म्हणजे दिसतं. मग आपण असा खेळ खेळूया का? मगाच सारखंच आळीपाळीने म्हणायचं, पण आय कॅन ऐवजी आय कांट म्हणायचं. म्हणजे आपल्याला करता येत नाही ते सांगायचं. गुड आयडिया. यू स्टार्ट, आशा. आय कांट स्पीक रशियन. शी कांट स्पीक रशियन. आय कांट जम्प. She can't speak Russian. He can't jump. I can't dance. She can't speak Russian. He can't jump. He can't dance. I can't climb a tree. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, हा पाठ झाल्यावर तुम्ही पण हा खेळ खेळा हं. वर्गात असलात तर 4 जणांचे गट करून खेळा. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण आपल्याला काय काय करता येतं आणि काय काय करता येत नाही याबद्दल बोलूया. टेल मी 2 थिंग्स यू कॅन डू. म्हणजे तुला करता येतात अशा 2 गोष्टी सांग. I can cook. I can sing. I can dance. I can draw. टेल मी 1 थिंग यू कांट डू. म्हणजे तुला करता येत नाही अशी एक गोष्ट सांग. I can't climb a tree. I can't cook. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज तुम्ही सगळ्यांनी आपल्याला काय काय करता येतं त्याबद्दल बोलायचे. प्रत्येकाला काही ना काहीतरी करता येतं, हो की नाही? कोणाला स्वयंपाक करता येतो, कोणाला झाडावर चढता येतं, कोणाला गाणं गायला येतं. तुम्ही प्रत्येकजण तुम्हाला स्वतःला करता येतात अशा 2 गोष्टी आठवून ठेवा. मी 10 सेकंद वेळ देते. आपल्याला करता येतात अशा 2 गोष्टी आठवून ठेवा. चला, तयार? घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मी विचारीन, टेल मी समथिंग यू कॅन डू. तुला करता येते अशी फक्त एक गोष्ट सांग. मग उभं असलेल्या मुलांनी आपल्याला येत असलेल्या गोष्टीबद्दल इंग्रजीत एक वाक्य सांगायचं. प्रत्येक वाक्याची सुरुवात आय कॅन अशी करायची. एक मूल तयार आहे ना? टेल मी समथिंग यू कॅन डू.
आता दुसऱ्या एका मुलाने त्याला येणाऱ्या 2 गोष्टी सांगायच्या. टेल मी 2 थिंग्स यू कॅन डू. दुसरं कोण सांगेल? काय काय करता येतं तुला? कोणत्याही 2 गोष्टी सांग. नीट ऐक हं. टेल मी 2 थिंग्स यू कॅन डू. व्हेरी गुड. आता अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्या आपल्याला करता येत नाहीत. अशा अगदी थोड्या गोष्टी असतील नाही? कोणाला अजून नाच करता येत नसेल, कोणाला अजून स्वयंपाक करता येत नसेल, त्याबद्दल सांगा. आधी मी सांगू? मला झाडावर चढता येत नाही. इंग्रजीत मी असं म्हणीन, आय कांट क्लाइंब अ ट्री. आता एकेका मुलांनी त्यांना काय करता येत नाही त्याबद्दल सांगायचं. एक मूल तयार? तुला करता येत नाही अशी एकच गोष्ट इंग्रजीत एकाच वाक्यात सांग. टेल मी 1 थिंग यू कांट डू. दुसरं एक मूल तयार? स्वतःबद्दल खरं सांग. टेल मी 1 थिंग यू कांट डू. पुढची 15 मिनिटं टीचर मुलांना हेच करायला सांगतील. टेल मी समथिंग यू कॅन डू. टेल मी 2 थिंग्स यू कॅन डू. आणि टेल मी 1 थिंग यू कांट डू असा सराव घेतील. आपल्या पाठाची वेळ संपत आली आहे. पुन्हा आता भेटूया